नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याचं वय जवळपास 150 वर्षांचं असलं तरी देखील त्या पुस्तकाने उपस्थित केलेले प्रश्न आजही आपल्या समाजाच्या अंतरंगाला स्पर्श करतात. काही प्रश्नांची उत्तरं काळ बदलल्यामुळे बदलत नाहीत. उलट काळ पुढे जातो तसे तसे ते प्रश्न अधिक गंभीर होत जातात. माणूस जन्माने मोठा की कर्माने? एखाद्या व्यक्तीचे सामाजिक स्थान त्याच्या जन्माने ठरावे का? ज्ञानावर कोणाचा अधिकार असावा? परंपरा आणि न्याय यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला तर आपण कोणाची बाजू घ्यावी? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याच्या हातापायांना बेड्या नाहीत पण ज्याच्या विचारांना अदृश्य बंधने आहेत, तो खरोखरच स्वतंत्र आहे का? याच मूलभूत प्रश्नांच्या मुळाशी जाणारे महात्मा ज्योतिराव फुले यांचे 1873 साली प्रकाशित झालेले गुलामगिरी हे पुस्तक. हा केवळ एका विशिष्ट सामाजिक व्यवस्थेवर केलेला आक्षेप नाही. हा माणसाच्या स्वातंत्र्याचा, समानतेचा, आत्मसन्मानाचा आणि विवेकाचा प्रश्न आहे. म्हणूनच गुलामगिरी वाचणे म्हणजे केवळ फुलेंचा काळ समजून घेणे नाही, तर आपल्या समाजाच्या भूतकाळाकडे, वर्तमानाकडे आणि कदाचित स्वतःच्या विचारांकडेही एक अधिक चिकित्सक नजरेने पाहण्याचा प्रयत्न आहे. आपण विषयाकडे वळू त्याआधी एक महत्त्वाची सूचना. मला माझ्या अभ्यासातून, वाचनातून आणि संशोधनातून तयार झालेले माझे विचार, माझे मत आणि माझी भूमिका व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि हाच या व्हिडिओ मागचा मुख्य उद्देशही आहे. मी हे व्हिडिओ कोणावर माझे मत लादण्यासाठी किंवा कोणाचे मनोरंजन करण्यासाठी बनवत नाही. मी जे वाचते, जे अभ्यासते आणि जे समजून घेते त्यातून निर्माण झालेले माझे विचार तुमच्या समोर मांडण्यासाठी हा प्रपंच. तुम्हाला माझ्या मताशी सहमत असण्याची गरज नाही. तुमचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि त्या वैचारिक असहमतीचा मी आदरही करते. पण माझे मत वेगळे आहे म्हणून माझ्यावर, लेखकावर किंवा समाज सुधारकांवर अपमानास्पद कमेंट्स करण्याचा अधिकार कोणालाही नाही. असहमती व्यक्त करा, प्रश्न विचारा, माझ्या मांडणीतील चुका दाखवा, पण ते तर्काने, तथ्यांच्या आधारावर आणि सभ्य भाषेत करा. तर्काने बोला, पुराव्याने बोला, असहमत व्हा, पण अपमान करू नका. कारण या चॅनलवर विचारांचे स्वागत आहे, विषारी भाषेचे नाही. सर्वात महत्त्वाचे, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. आपण ज्या समाजामध्ये जगतो तो घडविण्यासाठी ज्या महान समाज सुधारकांनी आपलं आयुष्य संघर्षामध्ये घालवलं त्यांच्या कार्याचा आणि कष्टांचा आदर करायला शिका. प्रत्येक गोष्ट केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहू नका. काही विषय आपल्याला हसविण्यासाठी नसतात, ते आपल्याला विचार करायला, शिकायला आणि स्वतःच्या समाजाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवतात. त्यामुळे आपलं कुठलंही मत मांडण्याआधी विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः वाचन करा. चला आता वळूयात आपण पुस्तकाकडे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरीकडे आपण फक्त एक सामाजिक सुधारणा करणारा ग्रंथ म्हणून पाहिलं तर या पुस्तकाच्या विचारांची खोली पूर्णपणे आपल्या लक्षात येणारच नाही. हे पुस्तक प्रत्यक्षात मानवी स्वातंत्र्याच्या तत्वज्ञानाशी संबंधित एक महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे. महात्मा फुले ज्या काळात लिहित होते त्या काळात भारतीय समाजात जन्माधारित सामाजिक उतरंड अत्यंत प्रभावशाली होती. व्यक्तीचे सामाजिक स्थान, तिचे काम, तिचे शिक्षण, धार्मिक अधिकार आणि सामाजिक प्रतिष्ठा यावर जन्माचा मोठा प्रभाव होता. अशा परिस्थितीत फुले यांनी प्रश्न विचारला की मनुष्य जन्माला येताना कोणत्याही सामाजिक श्रेणीचे प्रमाणपत्र तर घेऊन येत नाही, मग समाज त्याला जन्माच्या आधारावर श्रेष्ठ किंवा कनिष्ठ का ठरवतो आणि कसा ठरवतो? हा प्रश्न साधा वाटतो, पण त्याच्या मागे संपूर्ण सामाजिक व्यवस्थेच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. गुलामगिरी हे नाव स्वतःमध्येच एक मोठं तत्वज्ञान घेऊन येतं. गुलामगिरी म्हणजे एखाद्याला शारीरिक बंधनामध्ये ठेवणे एवढाच त्याचा अर्थ नाही. माणसाला स्वतःच्या क्षमतेवर शंका घ्यायला लावणे, त्याला ज्ञानापासून दूर ठेवणे, त्याला जन्मतः कनिष्ठ असल्याची भावना देणे आणि त्याच्या जीवनाची मर्यादा जन्माच्या आधारे निश्चित करणे ही देखील गुलामगिरीचीच रूपे आहेत. शारीरिक वेड्या दिसतात,
पण मानसिक बेड्या दिसत नाहीत. म्हणून मानसिक गुलामगिरी अधिक धोकादायक ठरू शकते. एखाद्या व्यक्तीला तिच्यावर अन्याय होत आहे हेच समजू दिलं नाही तर ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार तरी कसा? आणि जर तिला आयुष्यभर हे सांगितलं गेलं की तिचे स्थान समाजाने आधीच ठरवलं आहे, तर ती स्वतःच्या स्वातंत्र्याची कल्पनाही कशी करणार? महात्मा फुलेंच्या विचारांची खरी धार या प्रश्नामध्ये आहे. या संदर्भात गुलामगिरी हे केवळ दुसऱ्याने केलेल्या शोषणाचे पुस्तक नाही, ते शोषणाची मानसिक रचना कशी तयार होते यावर विचार करणारे पुस्तक आहे. सामाजिक व्यवस्था जेव्हा एखाद्या व्यक्तीला सतत एक विशिष्ट भूमिका देते, त्या भूमिकेला धार्मिक किंवा सांस्कृतिक मान्यता देते आणि पिढ्यानपिढ्या तीच गोष्ट पुन्हा सांगितली जाते, तेव्हा ती व्यवस्था हळूहळू स्वाभाविक वाटायला लागते. अन्याय देखील परंपरेचा भाग बनतो आणि जेव्हा अन्यायाला परंपरेचं संरक्षण मिळतं ना, तेव्हा त्याच्या विरुद्ध प्रश्न विचारणं अधिक कठीण व्हायला लागतं. महात्मा फुले याच ठिकाणी हस्तक्षेप करतात. ते सांगतात की जुनी गोष्ट आहे म्हणून ती न्याय्य असेलच असे नाही. बहुसंख्य लोक ती मानतात म्हणूनच ती सत्य असेल असेही नाही. आणि एखाद्या गोष्टीला धार्मिक किंवा सांस्कृतिक मान्यता आहे म्हणून तिचे सामाजिक परीक्षण थांबवता येत नाही. गुलामगिरीची रचना देखील विशेष लक्षवेधी आहे. महात्मा फुलेंनी हा ग्रंथ सरळ इतिहास सांगण्याच्या पद्धतीने लिहिलेला नाही. ज्योतिबा आणि धोंडीबा यांच्या संवादाच्या माध्यमातून पुस्तकातील विचार पुढे सरकतात. ही संवाद रचना केवळ साहित्यिक प्रयोग नाही, तिच्या मागे एक वैचारिक भूमिका आहे. प्रश्न विचारणारा माणूस हा विचार प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. संवादातून प्रश्न जन्माला येतो, प्रश्नातून तर्क निर्माण होतो आणि तर्कातून एखाद्या सामाजिक सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच महात्मा फुले वाचकाला फक्त निष्कर्ष देत नाहीत, तर ते विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करतात. यामुळे गुलामगिरी या पुस्तकाचे वाचन करताना आपण एका अर्थाने महात्मा फुलेंबरोबर संवाद साधत असतो. आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, त्यांच्या काही मांडण्यांशी सहमत होऊ शकतो, काही मुद्द्यांवर चिकित्सक आक्षेप घेऊ शकतो. परंतु हे पुस्तक आपल्याला गप्प बसू देत नाही, हे आपल्याला निष्क्रिय होऊ देत नाही. महात्मा फुलेंच्या विचारात ज्ञान आणि सत्ता यांचे नाते अत्यंत महत्वाचे आहे. ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही, ज्ञान म्हणजे जगाचे अर्थ लावण्याची शक्ती. कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे, कोणाला कोणते ज्ञान मिळावे, कोणाचा इतिहास सांगितला जावा, कोणाची कथा पवित्र मानली जावी, या गोष्टी ठरवण्याची क्षमता जर काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये राहिली तर ज्ञान हे सत्तेचे साधन बनू शकते. महात्मा फुले या ज्ञानाच्या मक्तेदारीवरच प्रश्न उपस्थित करतात. त्यांच्यासाठी शूद्र अतिशूद्रांना शिक्षणापासून दूर ठेवणे हा केवळ शैक्षणिक अन्याय नव्हता, तो सामाजिक सत्ता टिकविण्याचा मार्ग होता. याच कारणामुळे महात्मा फुले यांच्या संपूर्ण कार्यात शिक्षणाला इतके महत्त्व मिळते. शिक्षण म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे नाही, शिक्षण म्हणजे स्वतःला प्रश्न विचारण्याची क्षमता. मी कोण आहे, माझी अवस्था अशी का आहे, माझ्यावर हा नियम का लागू होतो, हा नियम सर्वांसाठी समान आहे का, माझ्या जीवनाचा निर्णय दुसरा कोणी का घ्यावा, हे प्रश्न विचारण्याची बौद्धिक क्षमता निर्माण झाली की गुलामगिरीची पहिली भिंत तुटते. म्हणूनच ज्योतिबाराव आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये केलेलं कार्य गुलामगिरीच्या विचारांपासून वेगळं पाहता येत नाही. मुलींसाठी आणि वंचित समाजातील मुलांसाठी शाळा सुरू करणे ही फक्त सामाजिक सेवा नव्हती, ज्ञानाच्या दारावरील सामाजिक मक्तेदारीला दिलेलं ते आव्हान होतं. समाजातील ज्यांना ज्ञानाचा अधिकार नाही असे मानले जात होते, त्यांच्यासाठी शाळेचं दार उघडणं ही एक स्वतःमध्ये क्रांतिकारी कृती होती. इथे सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख विशेष आदराने करावा लागतो, कारण ज्योतिबारावांचे विचार केवळ लेखनापुरते मर्यादित राहिले नाहीत. सावित्रीबाईंनी त्या विचारांना प्रत्यक्ष कृतीचं रूप दिलं. समाजाचा विरोध, अपमान आणि अनेक अडचणी असूनही त्यांनी शिक्षणाचे कार्य पुढे नेलं. त्यामुळे फुले दाम्पत्याच्या कार्याकडे पाहताना विचार आणि कृती यांचा सुंदर संबंध दिसतो.
सामाजिक परिवर्तन केवळ विचारांमधून होत नाही, तर त्यासाठी त्या विचारांना जगण्याचे धैर्य लागतं. गुलामगिरीमधील फुलेंची ब्राह्मणशाही आणि पुरोहितशाहीवरील टीका अत्यंत तीव्र आहे. या टीकेचे वाचन करताना तिचा ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे. महात्मा फुले जन्माधारित श्रेष्ठत्व, धार्मिक अधिकारांचे केंद्रीकरण आणि सामाजिक सत्तेचे विशिष्ट वर्गाकडे असणारे वर्चस्व यावर प्रश्न उपस्थित करतात. त्यांचा मूलभूत प्रश्न असा आहे की जन्मामुळे कोणाला इतरांपेक्षा अधिक मानवी मूल्य कसं मिळू शकतं? एखाद्या व्यक्तीची बुद्धी, नैतिकता किंवा कर्तृत्व तिच्या जन्माच्या आधीच ठरलेलं नसतं. मग जन्माच्या आधारे सामाजिक श्रेष्ठत्व कशासाठी? पुस्तकामध्ये त्यांची भाषा या मुद्द्यावर अनेकदा अत्यंत धारदार आणि संघर्षात्मक होते. आजच्या काळात त्यातील काही शब्दप्रयोग कठोर वाटू शकतात, पण भाषेचा अर्थ समजून घेताना 1873 मधील सामाजिक परिस्थिती विसरता कामा नये. महात्मा फुले ज्या व्यवस्थेला आव्हान देत होते ती त्यांच्यासाठी प्रत्यक्ष सामाजिक वास्तव होती. त्यामुळे त्यांची भाषा ही अनेक ठिकाणी सुधारणेची नव्हे तर सामाजिक संघर्षाची भाषा बनते. महात्मा फुले धार्मिक आख्यायिकांकडेही याच चिकित्सक दृष्टीने पाहतात. त्यांच्या दृष्टीने प्रश्न श्रद्धेचा अपमान करण्याचा नाही. प्रश्न असा आहे की एखादी श्रद्धा सामाजिक संबंधांना कोणत्या प्रकारे आकार देते. जर एखाद्या धार्मिक कथेमुळे एखाद्या समूहाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजण्याची मानसिकता तयार होत असेल तर त्या कथेच्या सामाजिक परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. फुले धर्मांच्या सामाजिक भूमिकेचा विचार करतात. धार्मिक अधिकार जेव्हा सामाजिक सत्तेशी जोडले जातात तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या विषमतेवर ते प्रश्न उपस्थित करतात. या ठिकाणी फुलेंच्या विचारातील चिकित्सक बुद्धिवाद महत्वाचा ठरतो. परंपरेला केवळ परंपरा म्हणून स्वीकारायचं नाही. एखाद्या गोष्टीचं सत्य किंवा न्याय्यता तपासण्यासाठी तिच्या परिणामांकडे पाहायचं. ती माणसाला स्वातंत्र्य देते की बंधनात ठेवते? ती समानता निर्माण करते की विषमता? ती माणसाचा आत्मसन्मान वाढवते की कमी करते? या प्रश्नांच्या आधारे सामाजिक व्यवस्थेचे परीक्षण करणं ही फुलेंच्या विचाराची महत्वाची पद्धत आहे. या पुस्तकातील आर्य आणि अनार्य हा प्रश्न देखील महत्वाचा. महात्मा फुले भारतीय समाजाच्या इतिहासाकडे प्रभुत्वशाली दृष्टिकोनापेक्षा वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मांडणीत आर्य आणि स्थानिक समाज, विजेते आणि पराभूत, सत्ताधारी आणि श्रमजीवी अशा विरोधाभासांच्या माध्यमातून इतिहासाचे स्पष्टीकरण केलं जातं. आधुनिक इतिहासशास्त्राच्या निकषांवर फुलेंच्या सर्व ऐतिहासिक मांडण्या आज तशाच स्वीकारल्या जातील असे नाही. त्यामुळे या दाव्यांचे वाचन करताना चिकित्सक दृष्टी आवश्यक आहेच. पण त्यापेक्षा अधिक महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, तो म्हणजे इतिहास कोणाच्या दृष्टीने सांगितला जातो? इतिहासामध्ये राजे असतात, युद्ध असतात, साम्राज्य असतात, पण समाज उभा करणाऱ्या सामान्य माणसांचा इतिहास कुठे असतो? शेतकरी, कारागीर, स्त्रिया, श्रमिक, वंचित समाज यांच्या अनुभवांना इतिहासामध्ये किती स्थान मिळतं? महात्मा फुले या प्रश्नाला केंद्रस्थानी आणतात. त्यांच्या दृष्टीने इतिहास म्हणजे केवळ सत्ताधाऱ्यांची कथा नसावी. ज्यांनी श्रम केलं, ज्यांनी अन्याय सहन केला आणि ज्यांचा आवाज दाबला गेला त्यांचाही इतिहास असलाच पाहिजे. या संदर्भात बळीराजा ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. महात्मा फुले बळीराजाला न्याय आणि लोककल्याणाशी संबंधित एका पर्यायी स्मृतीचे प्रतीक बनवतात. या प्रतीकातून ते प्रचलित सांस्कृतिक कथनाला एक वेगळा अर्थ देतात. प्रश्न असा आहे की आपण इतिहासातील नायक कोणाला मानतो? विजेत्याला, सत्ताधाऱ्याला की न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी व्यक्तीला? महात्मा फुले या प्रश्नाचे उत्तर आपल्या पद्धतीने शोधतात. बळीराजा या प्रतीकातून ते पर्यायी इतिहासाची कल्पना पुढे आणतात. समाजातील प्रभुत्वशाली वर्गाच्या कथनाला एकमेव सत्य मांडण्याऐवजी वंचित समाजाच्या स्मृतीकडेही पाहिलं पाहिजे.
याचा अर्थ भूतकाळातील प्रत्येक आख्यायिका अक्षरशः ऐतिहासिक सत्य आहे असा दावा करणे नव्हे, तर इतिहासाच्या अर्थनिर्मितीत कोणाचा आवाज आहे आणि कोणाचा आवाज नाही हा प्रश्न विचारणे होय. या पुस्तकामध्ये श्रम आणि प्रतिष्ठा यांचाही खोल संबंध दिसतो. समाजाच्या अस्तित्वासाठी श्रम करणारा माणूस सामाजिक दृष्ट्या कनिष्ठ का मानला जावा? शेतकरी अन्न निर्माण करतो, कारागीर वस्तू निर्माण करतो, श्रमिक समाजाच्या गरजा पूर्ण करतो. पण सामाजिक प्रतिष्ठेची रचना जन्मावर आधारित असेल तर श्रमाचे नैतिक मूल्य कुठं राहतं? फुले या विरोधाभासावर प्रश्न करतात. त्यांच्या विचारामध्ये श्रम हा केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग नाही, तो मानवी समाजाच्या निर्मितीचा आधार आहे. म्हणूनच श्रम करणाऱ्या माणसाला कनिष्ठ समजणे म्हणजे प्रत्यक्षात समाजाच्या स्वतःच्या पायाला कमी लेखणे. हा विचार आजही अत्यंत महत्वाचा आहे. आपण अनेकदा काही कामांना मोठं आणि काही कामांना लहान मानतो, पण कोणतंही काम करणाऱ्या माणसाच्या मानवी प्रतिष्ठेवर त्या कामाचा परिणाम होऊ नये ही सामाजिक न्यायाची मूलभूत अशी भावना आहे. महात्मा फुले यांच्या विचारातील स्त्री प्रश्न देखील या व्यापक तत्वज्ञानाचा भाग आहे. स्त्रीला शिक्षणापासून दूर ठेवणं म्हणजे तिच्या बुद्धीच्या विकासावर मर्यादा आणणं. तिच्या जीवनाचे निर्णय तिच्या स्वतःच्या इच्छेपेक्षा सामाजिक नियमांनी ठरवणं म्हणजे तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणं. म्हणून स्त्री शिक्षण हा फुलेंच्या दृष्टीने केवळ शिक्षणाचा विषय नव्हता, तो मानवी स्वातंत्र्याचाच प्रश्न होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. सामाजिक परिवर्तनामध्ये स्त्रीला केवळ सुधारण्याची गरज असलेली व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं नाही, उलट तिला स्वतःच्या बुद्धीने विचार करणारी स्वतंत्र व्यक्ती मानलं गेलं. हीच आधुनिक मानवी प्रतिष्ठेची महत्वाची संकल्पना आहे. गुलामगिरीच्या सुरुवातीला अमेरिकेतील गुलामगिरी विरोधी संघर्षाशी जोडलेलं समर्पण देखील विशेष अर्थपूर्ण वाटलं मला. महात्मा फुले भारतीय समाजातील जातीय शोषणाचा प्रश्न एका व्यापक मानवी स्वातंत्र्याच्या चौकटीमध्ये ठेवतात. जगातील एका भागात वंशाच्या आधारावरती माणसाला गुलाम बनवलं जातं आणि दुसऱ्या समाजात जन्माच्या आधारावर माणसाला सामाजिक दृष्ट्या कनिष्ठ केलं जातं. या दोन्ही व्यवस्थांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करता येतो. फुल्यांचा मूलभूत आग्रह हा मानवी प्रतिष्ठेच्या सार्वत्रिकतेवर आहे. यामुळे गुलामगिरीचा विचार केवळ भारतीय जाती व्यवस्थेच्या चौकटीमध्ये बंद राहत नाही, तो आपल्याला विचार करायला लावतो की जगाच्या कोणत्याही भागामध्ये माणसाला माणूस म्हणून पूर्ण प्रतिष्ठा नाकारली जात असेल तर त्याविरुद्ध आवाज उठविण्याची नैतिक जबाबदारी कोणाची आहे? मानवी स्वातंत्र्याला सीमा असतात का? की स्वातंत्र्य ही सर्व मानवांची समान आकांक्षा आहे? फुलेंच्या लेखनातील उपरोध हा त्यांच्या विचारांचा आणखी एक महत्वाचा भाग. ते केवळ तर्क मांडत नाहीत, अनेकदा सामाजिक विसंगतीवर उपरोधाच्या माध्यमातून प्रहार करतात. त्यांच्या लेखनात विनोद दिसतो, पण त्यामागे गंभीर अशा वेदना आहेत. कारण जेव्हा एखाद्या व्यवस्थेतील अन्याय इतका सामान्य होतो की लोक त्याला प्रश्न न विचारता स्वीकारायला लागतात, तेव्हा त्या विसंगतीला उघडे पाडण्यासाठी व्यंग हे अत्यंत प्रभावी साधन ठरतं. गुलामगिरी वाचताना आपण एक गोष्ट सतत अनुभवतो. महात्मा फुले आपल्याला केवळ इतरांकडे पाहायला सांगत नाहीत, आपल्यालाही आरशासमोर उभे करतात. आपण कोणत्या समजुती घेऊन मोठे झालो, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे आपण स्वतः ठरवलं की समाजाने आपल्याला शिकवलं. एखादी परंपरा आपण स्वीकारतो कारण ती न्याय्य आहे की ती फक्त जुनी आहे म्हणून. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण मत बनवतो ते तिच्या व्यक्तिमत्वावरून की तिच्या सामाजिक ओळखीवरून, हे प्रश्न वाचकाने स्वतःला विचारावेत. या ठिकाणीच गुलामगिरी या पुस्तकाचा तात्विक आवाका स्पष्ट होतो. हे पुस्तक फक्त कोणाचे शोषण झाले एवढाच प्रश्न विचारत नाही, तर ते विचारतं शोषणाला न्याय्य ठरविणारी मानसिकता कशी निर्माण झाली. हा अधिक खोल असा प्रश्न आहे, कारण बाह्य अन्यायाच्या मुळाशी अनेकदा एखादी मानसिक किंवा वैचारिक रचनाच असते. जर आपण ती रचना समजूनच घेतली नाही
तर एका प्रकारचा अन्याय नष्ट झाल्याच्या नंतर दुसरा अन्याय जन्माला येऊ शकतो. म्हणूनच महात्मा फुलेंच्या विचारामध्ये सामाजिक क्रांती म्हणजे केवळ सत्ता बदलणे नाही. सामाजिक क्रांती म्हणजे माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडवणे. मी कोणापेक्षा जन्माने श्रेष्ठ नाही आणि कोणापेक्षा जन्माने कनिष्ठही नाही, ही जाणीव निर्माण होणे. ज्ञानावर माझाही तितकाच अधिकार आहे, ही भावना निर्माण होणे. माझ्या श्रमाला प्रतिष्ठा आहे, हा आत्मविश्वास निर्माण होणे. आणि अन्यायाला प्रश्न विचारणे हा माझा अधिकार आहे, ही बौद्धिक स्वातंत्र्याची जाणीव निर्माण होणे. आजच्या काळामध्ये गुलामगिरी वाचताना आपण गुलामगिरीच्या बदललेल्या स्वरूपाचा विचार केला पाहिजे. आज आपल्याकडे संविधान आहे, कायदे आहेत, शिक्षणाची साधने आहेत, तंत्रज्ञान आहे आणि अभिव्यक्तीची अनेक माध्यमं आहेत. पण याचा अर्थ मानवी पूर्वग्रह पूर्णपणे संपले आहेत का? एखाद्या व्यक्तीला कायद्याने समान अधिकार असणे आणि समाजाच्या मानसिकतेत तिला समान प्रतिष्ठा मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच गुलामगिरी आजही आपल्याला प्रश्न विचारते. आपण बाह्यदृष्ट्या आधुनिक झालो आहोत, पण मानसिकदृष्ट्या किती मुक्त झालो आहोत? हीच या पुस्तकाची आजच्या काळातील सर्वात मोठी प्रासंगिकता आहे. माझ्या दृष्टीने गुलामगिरीचा सर्वात मोठा संदेश असा आहे की मुक्तीची सुरुवात बाहेरून होत नाही, ती विचारांमधून होते. माणूस आधी स्वतःला मनुष्य म्हणून ओळखतो, त्यानंतर आपल्या अधिकारांची जाणीव त्याला होते. अधिकारांची जाणीव झाली की मग प्रश्न निर्माण होतात. प्रश्न निर्माण झाले की अन्यायाचे स्वरूप स्पष्ट होतं आणि अन्यायाचे स्वरूप स्पष्ट झाले की परिवर्तनाची इच्छा निर्माण होते. त्यामुळे ज्ञान, विवेक आणि आत्मसन्मान हे सामाजिक मुक्तीचे मूलभूत आधार बनतात. यामुळे गुलामगिरी हे पुस्तक अंधस्वीकाराचे नाही, ते चिकित्सक वाचनाचे पुस्तक आहे. आपण महात्मा फुलेंचे विचार समजून घ्यावेत, त्यांचा ऐतिहासिक संदर्भ समजून घ्यावा, त्यांच्या सामाजिक चिंतेचे गांभीर्य समजून घ्यावे आणि त्याचवेळी त्यांच्या ऐतिहासिक मांडण्यांचे आधुनिक संशोधनाच्या प्रकाशामध्ये परीक्षणही करावे. अशा पद्धतीने वाचले तर पुस्तक आपल्याला अधिक समृद्ध करू शकेल. शेवटी मला असं वाटतं की या पुस्तकाचा खरा नायक कोणतीही एक व्यक्ती नाही. खरा नायक म्हणजे प्रश्न विचारणारा मनुष्य. कारण ज्या क्षणी मनुष्य प्रश्न विचारतो त्या क्षणी तो आपल्या भोवती उभ्या केलेल्या अदृश्य भिंतींकडे पाहू लागतो. तो विचारतो, हे असंच का? आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात हे असंच का हा प्रश्न अत्यंत शक्तिशाली असतो. कारण त्याच प्रश्नातून हे वेगळं कसं होऊ शकतं हा पुढचा प्रश्न जन्माला येतो. आपण खरोखर स्वतंत्र आहोत का? आपल्या हातापायांना बेड्या नाहीत म्हणजे स्वातंत्र्यपूर्ण आहोत का आपण? जर मनामध्ये पूर्वग्रह असतील, जर आपण जन्माच्या आधारावर माणसांचे मूल्य ठरवत असू, जर दुसऱ्याला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाकारत असू, जर ज्ञानावर मक्तेदारी ठेवत असू, तर आपल्या स्वातंत्र्याला अजूनही काही अदृश्य मर्यादा आहेत. खरी मुक्ती म्हणजे केवळ दुसऱ्याच्या सत्तेतून बाहेर पडणे नाही. खरी मुक्ती म्हणजे स्वतःच्या मनातील अन्याय्य श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाच्या कल्पनांपासून मुक्त होणं होय. याच कारणांमुळे 1873 मध्ये लिहिलं गेलेलं गुलामगिरी हे पुस्तक आजही आपल्याशी संवाद साधतं. गुलामगिरी हे पुस्तक केवळ पुस्तक नाही, तर ते भारतीय समाजाच्या विवेकाला दिलेलं एक ऐतिहासिक आव्हान आहे. तुम्ही हे पुस्तक वाचलंय का? जर वाचलं असेल, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल, तर मला नक्की सांगा. चला आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या विचारपूर्ण सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या पुस्तकावर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.